नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे वल्लवीचे नाटकं सुरू होतात. ते म्हणजे माझा पाय दुखतोय, मला लागलंय, मला डॉक्टरकडे घेऊन चला, असे नाटकं सुरू केलेले असतात. तेही का तर ईश्वरीला त्या इनॉग्रेशनसाठी जाऊ द्यायचं नाही, तो सोहळा तिच्याशिवाय साजरा झाला पाहिजे, अशी युक्ती असते वल्लवीची. आणि इथे आकाश आईला सांगत असतो, मी पहिले वहिनीला सोडून येतो, त्याच्याशिवाय मला तुला घेऊन जाता येणार नाही, तर दादा माझ्यावरती चिडेल. तर ती रागावून म्हणते, तुला आई जास्त महत्त्वाची वाटत नाही का वहिनीपेक्षा? असं म्हटल्यानंतर ईश्वरी आकाशला समजवते की तुम्ही पहिले यांना हॉस्पिटलला घेऊन जा, मी माझं बघते कसं जायचं, नाहीतर रिक्षाने जाते, पहिले काळजी आपण मामीची घ्यायला हवी, दवाखान्यात न्या बरं, असं म्हणत ती आकाशला हट्ट करून मामीला दवाखान्यात घेऊन जायला सांगते. आणि इथे आता ती विचार करत असते की अंजली ताईला तरी घरात एकटं कसं सोडू, काय करावं तिला समजे ना. अर्णव जर मी तिथे पोचली नाही तर तो इथे येईन, काय करावं तिला सुचेच ना. इकडे मात्र राकेशला काय काय सुचायला लागलं आहे. आता इंदोरी जिलेबी एकटी घरी ये म्हटल्यानंतर आपण छान प्रकारे तयार होऊया, आपल्या आज मधुचंद्राची रात्र साजरा करायची आहे दिवसा, असा विचार तो करू लागतो. इकडे मात्र अर्णव खूप खुश असतो आणि लावण्य त्याला सांगायला येते की मीडियातल्या लोकांना घाई आहे त्यांना जायची, तर एक काम करूया, आपण इनॉग्रेशन स्टार्ट करूया. तर अर्णव इथे नकार देतो, जोपर्यंत मिस इंदोर इथे येत नाही तोपर्यंत कार्यक्रम सोहळा साजरा होणार नाही, सुरुवात होणार नाही. मग तो फोन कॉल करायला साईडला जातो. इथे लावण्याला मात्र आनंद झालेला असतो की तिने इतका भारी प्लॅन केला आहे की ईश्वरी इथे पोहोचूच शकणार नाही, कितीही कॉल करतो. इकडे मात्र ईश्वरी विचारात पडलेली असते, काय करावा. पण घरात एकटी थांबले तर आपल्यावरती त्याची नजर पडेल, तो काहीतरी करेलच, असं तिला भीतीही वाटते. त्याला समजण्याच्या आत आपण निघून जाऊया का, असा विचार ती करू लागते. इथे मात्र हिरो छान प्रकारे तयारी करत आहे, मस्त व्हाईट कलरचा कुर्ता घालून, परफ्यूम मारून, आणि आपल्या झोपलेल्या बायकोला बावळट नंबर 1 असा पुरस्कार देऊन म्हणतो, तुझ्यासारखी बावळट बायको माझ्यासारख्यांना भेटते, म्हणून ते विश्वासघात करायला सर्रास मोकळे होतात. आणि तू 4-5 तास तरी अजून उठणार नाही, एवढी सोय तर मी केलीच आहे, एवढा औषधाचा डोस तर दिलाच आहे. इकडे मात्र ईश्वरीला भीती वाटत असते, घरात एकटी थांबायला नको, म्हणून ती अनिताशी गप्पा मारायला जाऊ का विचार करते. अनिता जवळ जाऊन ती म्हणू लागते, तुम्हाला काही मदत हवी आहे का कामामध्ये? तर ती म्हणते, नाही मॅडम, आज सगळी कामं उरकली आहे, आता फक्त अंजलीताईंची काळजी घ्यायची, एवढंच काम आहे. तर इथे ईश्वरी इकडची तिकडच्या गप्पा त्यांच्याशी करत बसलेली असते. तुमच्या घरात कोण कोण आहे, तुम्ही काय काय करतात, सगळं काही ते इत्तंभूत विचारत असताना राकेश मात्र छान तयारी करून आलेला तिथे तिच्या मागे उभा असतो. तिला पाहिल्यावर तो पटकन एका पिलरच्या मागे जाऊन लपतो. इथे ईश्वरी विचार करते की मी मोबाईल आणि पर्स पटकन घेऊन येते, म्हणजे मला निघता येईल. राकेश माझ्या समोर येण्याच्या आत मात्र राकेशने नवीनच युक्ती काढली आहे. ईश्वरी वरती गेल्यानंतर तो अनिताला साईडला घेऊन सांगतो की ही लिस्ट आहे गोळ्या औषधांची आणि काही सामानाची, तर अंजलीला ह्या वस्तू लागतील, तर तू पटकन जाऊन घेऊन ये. इथे मात्र ईश्वरी विचार करते की अगोदर फोन करून सरांना कळवावं काय झालं इथे. पण लावण्याचा मात्र वेगळाच डाव असतो. तिने पाहिलं इथे अर्णव बोलता बोलता फोन खाली ठेवतो आणि त्याच गोष्टीचा संधीचा फायदा घेत ती त्या फोनकडे नजर ठेवते. अर्णवला गेस्ट आल्यामुळे फोन आठवण राहत नाही आणि तो त्यांच्याशी बोलत निघून गेलेला असतो. लावण्य मात्र तो फोन चटकन उचलते आणि स्विच ऑफ करून पटकन ठेवून देते. इथे लावण्याने संधी साधली. आता कोणाचा फोनही येणार नाही आणि कोणाला फोनही त्याला करूच द्यायचं नाही, इतकं बिझी ठेवायचं लावण्याने ठरवलेलं असतं. इकडे ईश्वरी फोन ट्राय करत असते, पण फोन स्विच ऑफ येतो आहे. असं काय झालं असेल, सरांचा फोन स्विच ऑफ झाला आहे. आता इथे तिला काहीतरी ट्रॅप असल्यासारखं जाणवू लागतं आणि मग ती दरवाजा उघडून हळूच बाहेर पाहू लागते. तर राकेश आणि त्याला काम सांगत असतो आणि जायला सांगतो. ती गेल्याचं पाहून ती इतकी घाबरते आणि इकडे राकेश पटकन आत येतो, दरवाजा बंद करतो. इथे ईश्वरी घाबरते, तिला कळले हे सगळं काही राकेशनेच केलेलं आहे. तर ती रूममध्ये जाते, दार बंद करते, रडू लागते. कुणाची मदत घेऊ, काय करू, मी पूर्ण अडकली आहे, आता याच्या तावडीतनं सुटू तरी कसं, म्हणून ती घाबरलेली असते, रडत असते. पण रडायचं नाही, सरांनी सांगितलं आहे, आता जर आपण हारलो तर काय होईल, या गोष्टीची जाणीव तिला होते. आता लढाऊ पद्धतीने ह्या राक्षसासोबत लढायचे. मग तिला एक युक्ती सुचते, त्या युक्तीचा वापर ती करायचं ठरवते.
इकडे मात्र राकेश निघाला आहे त्याच्या कामगिरीवरती. त्याला आता मधुचंद्राचा दिवस साजरा करायचा आहे. त्याची स्वप्न किती मोठी मोठी. तो आता पुढे पाऊल टाकत टाकत ईश्वरीच्या दिशेने निघालेला असतो. अर्णव बोलत मीटिंगमध्ये बसलेला असताना इकडे ईश्वरी आली नाही हे त्याचे लक्षात येतं आणि मामाही म्हणू लागतात की आता खूप वेळ होत चालला आहे, ईश्वरी अजून कशी पोचली नाही, म्हणून तू तिला फोन कर आणि बघ बरं कुठे आहे. तर तो फोन हातात घेऊन ओपन करणार तितक्यातच लावण्या पाहते आपले इन्व्हेस्टर आलेत. मग ती पटकन यार असे हाक मारते आणि तो मोबाईलकडे न पाहता लावण्याकडे पाहतो आणि म्हणतो काय झालं. तर ती म्हणते की हे बघ आपले इन्व्हेस्टर आले, त्यांचं स्वागत करायला हवं, चल बरं पटकन मोबाईल ठेव. तो खिशात फोन ठेवतो आणि लगेच तिच्यासोबत त्यांच्याकडे निघून जातो. इकडे मात्र ईश्वरीने देवघरातनं धूप आणलेली असते. धूर करत करत ती घरामध्ये चालत असते. इथे राकेश तिला पाहून म्हणतो, अरे इंदुरी जिलेबी कशाला एवढी देवपूजा करते, मिळेल मी तुला, बघ मी तुझ्यासाठी इथे वेलकम करत उभाच आहे. ईश्वरी घाबरते. त्याला सांगते की तू जिथे तिथेच उभा राहा, तुझे कुठलेही स्वप्न पूर्ण होणार नाही. इथे राकेश मात्र धमकी देऊ लागतो, बघ माझी बायको झोपलेली आहे आणि घरात कोणीच नाही, फक्त तू आणि मी. आपल्या दोघांना किती छान संधी आहे एकमेकांसोबत वेळ घालवायला आणि ये बरं माझ्या मिठीत लवकर, असं म्हणत तो तिला घाबरवू लागतो. जर तू माझ्या मिठीत आली नाही तर मी आपल्या अंजलीला मारून टाकेल, चालेल का तुला? तुझा चिंटुकल्या एकटाच राहील मग माझी ताई माझी ताई माझी ताई करत आणि बिचारा रडत रडत दिवस घालवल. त्यापेक्षा मी सांगतोय तसं कर, तू माझ्या मिठीत ये, माझ्या इच्छा पूर्ण कर आणि आपण दोघं असंच कायम भेटत राहू. म्हणजे ईश्वरी तुझा अर्णवही खुश राहील, तुझी अंजली ताई पण खुश राहील आणि तू आणि मी पण खुश राहील. कशी आहे माझी डील, असं म्हणत तो तिला स्वतःकडे येण्यासाठी बोलवू लागतो. इथे मात्र ईश्वरी फार घाबरलेली असते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती इकडे तिकडे पळत असते आणि हा राक्षस तिच्या मागे मागे धावत असतो. ती वाचवा वाचवा म्हणून ओरडू लागते आणि तो म्हणतो अजून जोरात वाचवा वाचवा म्हण. इकडे मात्र अर्णव आता स्टेजवर जाऊन सांगू लागतो की माझी एक महत्त्वाची गेस्ट अजून आलेली नाही, त्यामुळे थोडाच वेळ सगळेजण थांबायला काही हरकत नसेल तर थांबाल का? तर सगळेजण म्हणतात हो आम्ही थांबायला तयार आहोत. मग तो म्हणतो मी कॉल करतो आणि माझ्या गेस्टला बोलवतो. तर तो फोन हातात घेऊन पाहतो तर काय माझा फोन स्विच ऑफ आणि पटकन तो मग फोन अनलॉक करतो. त्याच्यावरती त्याला ईश्वरीचे इतके सारे मिस कॉल दिसतात. तो घाबरतो, काय झालं असेल एवढं, ईश्वरीची इतके मिस कॉल आहे, माझा फोन स्विच ऑफ तरी कसं झालं हेही त्याला कळेना. तो फोन लावतोय मात्र ईश्वरी फोन काही उचले ना, काहीतरी अडचण निर्माण झाली असेल, त्या राजेशने काही केलं तर नसेल ना. इथे भीती वाटू लागते अर्णवला. तो लगेचच आता वेळ न वाया घालवता आकाशला कॉल करतो आणि आकाश लगेच सांगू लागतो, दादा दादा गडबड झाली, आई पडली, तिचा पाय मुरगळला, तिला घेऊन मी हॉस्पिटलला आलो आहे आणि आपली वहिनी घरी आहे त्यामुळे ती पोचू शकलेली नाही. ती मला बोलली की मी लवकरच रिक्षाने जाईल, पण ती आली नाही का अजून? आता हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मात्र अर्णवचा पारा चढतो. हे काय होऊन बसले, आता ती नक्कीच संकटात असेल याची जाणीव त्याला होऊ लागते. इकडे ईश्वरी त्याला राकेशला धमकवत असते, जिथे उभा आहेस तिथेच थांब, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको. तर इथे तो सांगू लागतो, कशाला वेळ वाया घालवते, इतका सुंदर क्षण आपल्या दोघांच्या नशिबी आला आहे आणि हे देवधर्म करून काय प्राप्त करणार आहे तू? तो नवरा तो काय कामाचं तुझ्या? अगं तुला मी एवढा मिळतोय ना, तर त्याचा आनंद घे, आस्वाद घे. कशाला त्या नवऱ्याच्या मागे देवधर्म करत व्रत तपश्चर्या करत आहे? मी तर प्रसन्नच आहे बघ तुझ्यावरती, प्रसन्न झालो. आता चल बरं, ये बरं माझ्या पटकन मिठीत, असं म्हणत एक एक पाऊल तो ईश्वरीच्या दिशेने टाकत टाकत निघालेला असतो. जणू काही टायटॅनिक मूवीच्या पिक्चरच्या एकदम बोटवरती ते दोघंजणं पोज देतात ना, त्या पोजमध्ये हा राकेश निघालाय माझ्याकडे ये, जवळ ये, असं म्हणत तो त्याचे दोन्ही हात पसरवत ईश्वरीला मिठीत घ्यायलाच उभा. इथे मात्र आता ईश्वरीने डोक्याचा वापर केला आहे. तिने त्या अंगाऱ्यावरती आता मिरची टाकली, लाल मिरचीचा धूर असा प्रचंड केला आणि त्या धुराच्या वासाने इथे राकेश खोकून खोकून जाम होतो. त्याला ती चांगलीच पछाड देते, धोबी पछाड देत त्याला ढकलत ती ते सगळं फेकत त्याच्या अंगावरती निघाली आहे दरवाजाच्या दिशेने. आता ईश्वरी आपल्या हातून सुटते की काय म्हणून इथे राकेश जीवाचा आकांत करत उठतो, तिच्या मागे धावत धावत निघतो. पण इथे आपली ईश्वरी सुटली, ती धुराट 360च्या वेगाने पुढे पोचली पण ती, आणि ती
जाऊन बसते रिक्षात, रिक्षावाल्याला घेऊन ती पटकन पळून जाते. राकेशला मात्र आता पुन्हा एकदा पश्चाताप होतो, माझ्या हातून पुन्हा एकदा ही निसटली, आता तिला मी सोडणार नाही. मात्र ईश्वरीला आता गडबड झाली आहे ती इनॉग्रेशनच्या ठिकाणी सरांकडे पोचण्याची. लावण्याने इथे उशीर होतो आहे, आता वेळ वाया नको घालवायला, इनॉग्रेशन स्टार्ट करूया आपण दोघं असं म्हणत इथे अर्णवला हट्ट करून ती सोहळा सुरुवात करते. आणि इथे कपडा उचलायच्या वेळेला मम म्हणत हात लावणार अर्णवच्या हाताला, त्याच वेळेला तिथे तिसरा हात पोचतो. तो हात कुणाचा म्हणून इथे सगळेजण पाहू लागतात. लावण्यात मात्र त्या व्यक्तीला पाहून शॉक होते. इथे पोचलेली आहे आपली ईश्वरीचा हात अर्णवच्या हातात आणि दोघंजणं मिळून तो कपडा काढतात आणि इनॉग्रेशन स्टार्ट होतं विंटर कपड्यांचं कलेक्शनचं. चांगलीच धोबी पछाड दिली आहे इथे लावण्यालाही ईश्वरीने. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. बेल आयकॉन बटन नक्की दाबा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.